मी ऍडव्होकेट शिवम निंबाळकर मी मूळ फिर्यादी कडनं हजर झालो आहे। दोन आरोपींना आणलं होतं जे आरोपी नंबर 1 त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना हजर केलं होतं। 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत। कुठली कारण काय कारण सांगितलं रिमांड मध्ये काय रिमांडची कारण अशी आहे की आज पहिलाच पीसी होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे। काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे। परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे, ते पण कारण पोलिसांनी सांगितले। अजून त्याच्यामध्ये कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे। त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून मेहरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे। रिमांड कॉपीत काय काय आहे? हे रिमांड कॉपी मधलेच कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे, मुद्देमाल जप्त करायचा आहे। जे इंजरीज आहेत मैतावर जे इंजरीज आहेत ते इंजरीज कुठल्या वेपननी झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा। एक नवीन कलम पोलिसांनी ऍड केलेलं आहे यामध्ये, नेमकं काय ते आहे आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये एक नवीन कलम 118चा ऍड केलेला आहे। 118 मला वाटतं 1चा ऍड केलेला आहे कलम। याच्यामध्ये तपास अजून चालू आहे, अजून जसा तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून सेक्शन ऍड होते। त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं की कोणाचा गुन्हा कशा पद्धतीने बघा आता तपास चालू आहे, त्या गोष्टी काय आता सांगता येणार नाही। ही पहिलीच पीसी होती। 28 तारखेपर्यंत तपास अजून चालेल आणि पुढच्या पीसी मध्ये काय कारण येतात ते आपल्याला कळेल। 28 वैष्णवच्या बाळासंदर्भात त्याचा याच्यात काहीच या पीसी मध्ये त्याचं काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं। त्याच्या बाबतीत आपण पुढे जाणार आहोत। त्याच्या बाबतीत आता मला काही सांगता येणार हुंडा दिला होता तो हुंडा रिकव्हर करायचा आहे का पोलिसांना? अजून हुंडा रिकव्हर करायचे। फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केलेली आहे, बाकीचे अजून काही जे गोष्टी आहेत ते पण रिकव्हर करायचे आहेत। यापूर्वी ज्या 3 जणांना 26 पर्यंत कोठडी मिळाली होती त्यावेळेस काय झालं आणि या दोघांची परत 28 पर्यंत होऊ शकते तिघांची? त्या तिघांची पीसी ऑलरेडी 26 तारखेपर्यंत त्यांना पीसी दिलेली आहे। या दोघांना आज हजर केलं तर यांना 28 पर्यंत पीसी दिलेली आहे। 26 तारखेला त्यांना परत कोर्टात आणतील जे पहिले 3 आरोपी आहेत, मग त्यांचे पीसी पुढे एक्सटेंड करतील का नाही ते 26 लाच कळेल। ऍडव्होकेट शिवम निंबाळकर फिर्यादीवरती आरोप केले जात आहेत की आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, तर त्याबद्दल आपण काय बाजू मांडतो? त्याच्याबद्दल काहीच आर्ग्युमेंट झालं नाही। त्याच्याबद्दल काय झालं नाही। मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे 2 आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे आणि किती द्यायला पाहिजे एवढाच मुद्दा फक्त। सरकारी वकील आपले यांनी किती दिवसाची मागितली? पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती, कोर्टाने 5 दिवसाची दिली। ओके, धन्यवाद। एक 1-2 करून घेऊ।